तर माझ्या सगळ्या छोट्या छोट्या मित्रांनो, आता वेळ झालेली आहे ॲक्शन टाइमची. ॲक्शन टाइम म्हणजे आता कृती करण्याची वेळ झाली आहे. काय कृती करायची आपल्याला? आपल्या ह्या ॲक्शन टाइमच्या पेजवरती या कृती आपल्याला दिल्यात, पण आपल्याला करायचंय काय नेमकं? चला बरं आपण समजून घेऊया. आपल्याला सुरुवातीला बघा, नंबर 1, लिसन केअरफुली. टू द लीडर्स A and B and act. आपल्याला काय करायचंय बाळांनो? आपल्याला आपला जो एक लीडर आहे, ज्याला आपण लीडर नेमणार आहे, आपण 2 लीडर असतील, लीडर A आणि लीडर B. 2 लीडर करायचे आहेत आपल्याला. हा खेळ तुम्ही घरात पण खेळू शकता. आता करायचे काय, खेळायचंय कसं आणि शब्द कसे शिकायचे आणि कृती कशी करायची आहे, माझ्यासोबत चला समजून घेऊया. आता बघा, A आणि B 2 ग्रुप लीडर तयार करायचे. ते काय सांगतायत ते लक्षपूर्वक ऐकायचंय आणि तशी कृती करायची आहे आपल्याला. ओके, सो तुम्ही रेडी झाला आहात असं आता मी समजतो. आपल्या गेमला स्टार्ट करूया आता आपण. आता बघा, या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा. आता 2 चौकोन आहेत आपल्याकडे. एक आहे A म्हणजे हा, आणि दुसरा आहे आपल्याकडे B म्हणजे हा. ओके, A आणि B हे 2 बॉक्सेस आहेत. जो एक लीडर आहे आपला, त्याचं नाव आपण समजूया A लीडर. त्या A लीडरकडे आहेत ह्या सगळ्या ब्ल्यू बॉक्स मधल्या डायलॉग्स, आणि B लीडरकडे आहेत या येल्लो, फेंट येल्लो बॉक्स मधल्या डायलॉग्स. आता ह्या दोन्ही मधले डायलॉग्स आपल्याला मिक्स करायचे, शब्द तयार करायचे, आणि त्याच्यापासून जो शब्द तयार होईल ती कृती आपल्याला करायची आहे. शब्द योग्य असला पाहिजे. ओके, तर आता बघा बरं आपल्याला काय करता येईल याच्यामध्ये. सुरुवातीला सीट हा शब्द आहे. सीटची जोडी आपल्याला कुणासोबत लावता येईल? जर A मध्ये जो आपला लीडर आहे त्याने जर सांगितलं, तो शब्द बोलला सीट, तर त्याची जोडी कुणासोबत लागेल? डाऊन सोबत. सिट डाऊन असं म्हटल्यावर तुम्ही काय कराल? हो, तुम्ही खाली बसाल. सपोज तुमच्या घरातले तुम्ही 2 लीडर झालात आणि बाकीचे सगळे तुमचे फॅमिली मेंबर्स ते तुमच्या सोबत हा खेळ खेळताय. मग आता काय करायचंय? ह्या जोड्या लावायच्या, डायलॉग्स बोलायचे, ते लिहायचे पण, आणि तशी कृती करायची. सुरुवातीला कृती करा आणि नंतर नोटबुक मध्ये लिहून ठेवा. कसं करता येईल आपल्याला? जेव्हा आता तुम्हाला कळेल की सीट पासून काय शब्द तयार होतो, मग तेव्हा आपण काय लिहू शकतो? सिट डाऊन. काय लिहिलं आपण? सिट डाऊन. तुम्हाला दिसतोय का शब्द या ठिकाणी? कलर आपण चेंज करूया. सिट डाऊन हा एक शब्द तयार झाला. आणखी काय शब्द तयार होईल बरं? दुसरा शब्द सांगा मला. स्टँड अप. उभे राहा. कुठे आहे हा शब्द? कुठे दिसतोय बरं आपल्याला हा शब्द? चला चेक करूया. हा आहे आपला फर्स्ट लेटर. A मध्ये एक जण बोलला सीट, B मधला बोलला डाऊन, दोन्ही मिळून झालं सिट डाऊन, आणि तुम्ही बसलात खाली. त्यानंतर आहे स्टँड. स्टँड आणि नंतर हा शब्द जोडला त्याला अप. स्टँड अप, आणि तुम्ही राहिलात उभे. त्यानंतर आहे वॉक. वॉक सोबत आपण कुठला शब्द जोडूया? वॉक सोबत जोडूया स्लोली किंवा फास्ट. वॉक स्लोली. रन सोबत जोडूया फास्ट. टर्न सोबत काय जोडता येईल आपल्याला? टर्न अप, टर्न अराउंड, टर्न लेफ्ट, टर्न राईट. कुठलाही शब्द. बेंड डाऊन हा पण एक शब्द आपल्याला जोडता येईल. सिंग लाऊडली और सिंग सॉफ्टली.
स्माइल अप, चला हसा बरं. लाफ लाऊडली और सॉफ्टली, स्पीक लाऊडली, मोठ्याने बोला. बघा किती शब्द तयार होत आहेत. क्लॅप युअर हँड्स, तुमच्या हाताने टाळ्या वाजवा. त्यानंतर टॅप युअर फीट, पाय आपटा. लुक टू द बोर्ड, बोर्ड कडे बघा. लुक ऍट द डोअर, दरवाजाकडे बघा. कम इन, चला आतमध्ये या. आणि शेवटचा आहे गो आउट, चला बाहेर. अशा पद्धतीनं आपण ह्या 2 बॉक्सेसला जोडून छान छान सुंदर सुंदर शब्द तयार केले. आता पुढे काय बरं आपल्याला बघा. नेम द ऑब्जेक्ट इन द पिक्चर अँड से व्हॉट ऑल यू कॅन डू विथ इट. चित्रामध्ये जे चित्र आपल्याला या समोर दिलंय, आपल्या समोर या प्रत्येक चित्रावरून आपल्याला काही छोटे छोटे वाक्य बनवता येणार आहे. आता ते कसे बनवू शकतो बरं आपण, ते आपल्याला पाहायचंय. चला आता सुरुवातीला आहे ऍपल. ॲन ऍपल म्हणतो आपण त्याला एक असल्यावर. त्याच्यापासून वाक्य काय तयार झालं बघा बरं. इट्स ॲन ऍपल. आपण त्याला काय काय करू शकतो. इट इट, खाऊ शकतो. वॉश इट, पील इट, कट इट, स्लाइस इट, कुक इट, ड्रॉप इट, कॅच इट, थ्रो इट, बाय इट, सेल इट, पिक इट अप. एवढ्या सगळ्या कृती आपण त्याच्यासोबत करू शकतो. मग आपण बॉटल सोबत काय काय करू शकतो बरं. बॉटलचं एक्झाम्पल घेऊया. अ बॉटल, एक बॉटल आहे आपल्याकडे. चला काय करू शकतो. वॉश इट, धुवू शकतो. कट इट, कुक नाही करू शकत तिला. ड्रॉप इट, पाडू शकतो. कॅच इट करू शकतो. पिक इट अप, तिला उचलून घ्या. सेल इट, बाय इट, खरेदी करा, विकून टाका. थ्रो इट. अशा पद्धतीने आणखी काही जोडा. बॉटल सोबत आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या आपण इथे लिहून काढायच्या आहे. अशा पद्धतीनं अ क्लोथ, अ शीट ऑफ पेपर, त्याला आपण पिक इट अप करू शकतो. कट करू शकतो. कट करू शकतो. टीयर करू शकतो. आणखी काय काय. फ्लावर, स्मेल इट, बंच इट, आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण यांच्यापासून सुद्धा तयार करू शकतो. आणि यावरून काय होईल बरं. एक चित्र आणि त्यावरून खूप सारे वाक्य तयार करायला आपण शिकणार आहोत. तर तुम्ही सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बनवा. ऍपलचं वाक्य तर ह्या ठिकाणी बनवून दाखवलेच बघा. एवढे सगळे वाक्य तयार करून दाखवले. आता तुम्ही काय करायचंय. बॉटल पासून पण अशी वाक्य बनवा. क्लोथ पासून बनवा. शीट ऑफ पेपर पासूनची बनवा. फ्लावर्स पासूनची बनवा. आणि त्यासोबतच आणखी काय करायचंय तुम्हाला. तर हा ऍक्शन टाइम, हा खेळ तुम्हाला खेळायचा आहे. कुठला खेळ खेळणार आहात तर मग तुम्ही आता ऍक्शन टाइम, ज्याच्यासाठी काय वापरणार आहात. ए मधले काही वर्ड्स, बी मधले काही वर्ड्स, त्या दोन्ही वर्ड्सला एकत्र करून एक फ्रेज तयार करा आणि त्यानुसार ऍक्ट करा. ओके, परत भेटूया पुढच्या एका छान मजेशीर लेसन मध्ये. तोपर्यंत हा अभ्यास छान प्रकारे करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.